नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहे. बाजार फुललेत. वस्तू विकत घ्या असं सांगणाऱ्या जाहिरातींचा मारा आपल्यावर होतोय. पण दुसरीकडे प्रचंड नुकसान, प्रचंड दुःख आणि भविष्याची प्रचंड चिंता या गर्तेत महाराष्ट्रातला शेतकरी सध्या अडकलाय. कारण शेतकऱ्यावर आज अभूतपूर्व संकट आहे. ज्या भागात काही वर्षांपूर्वी रेल्वेनं पाणी पुरवण्याची वेळ आली होती, ज्या भागांना गेली अनेक वर्ष फक्त दुष्काळाच्याच झळा सोसल्यात, त्याच भागात आज प्रचंड पूर आहे. आठवडा उलटत आलाय, पण शेतात साचलेलं पाणी अजून हटत नाहीये. शेतातलं पीक कुजलंय आणि घरादाराच्या नावानं फक्त भिंती शिल्लक राहिल्यात. गावाच्या गावं पुरात बुडाली. होत्याचं नव्हतं झालंय आणि पुरानं सगळ्यांचंच नुकसान केलं म्हटल्यावर आता मदत मागायची कुणाकडे आणि अपेक्षा करायची कुणाकडून, हा प्रश्न आहे. पावसानं असं झोडपल्यावर शेतकऱ्याच्या नजरा लागल्यात त्या राजाकडं, सरकारकडं. कारण इतक्या मोठ्या संकटात सरकारशिवाय मदत करणार तरी कोण हो? तसा एरवी आपला शेतकरी सरकारकडे आपली गाऱ्हाणी मांडतच असतो. कधी ती पूर्ण होतात, पण अनेकदा ती गाऱ्हाणीच राहतात. तेव्हा शेतकरी समजून घेतो, पण आजचं गाऱ्हाणं नेहमीचं नाहीये. आज शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतोय. ओला दुष्काळ जाहीर करण्याची त्याची मागणी जर मान्य झाली तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून जी मदत मिळेल त्याचा आकार थोडासा वाढेल, इतकीच या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कालपासून आपल्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये बांधावर येणाऱ्या प्रत्येक नेत्याकडे शेतकरी एवढीच मागणी करतायत, पण त्यांना आश्वासनही मिळत नाहीये. काही शेतकरी अति उद्विग्न होत आहेत आणि मग त्या नेत्यांचं काही ऐकायला तयार होत नाहीये. ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी द्या, इतकी एकच मागणी रेटून धरतायत आणि मग काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या या मागणीसमोर नेत्यांचा टोल धळतोय. कुणी त्यांना राजकारण करू नका असं सुनावलं, कुणी त्यांना मुख्यमंत्री व्हा असं हिणवलं, पण तरीही हा शेतकरी आपल्या मागणीपासून हटायला तयार नाहीये. बाकी कसली मदत देऊ नका, पण कर्जमाफी द्या, हक्काची नुकसान भरपाई द्या, इतकीच मागणी हा शेतकरी करतोय.